बघा, आपल्या देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय. महाराष्ट्रात सुद्धा अशा जागोजागी विद्यापीठ असो, कोर्ट असो, गाव खेत खलियान असो, प्रत्येक ठिकाणी चर्चा होते ती निवडणुकीची. महाराष्ट्रातल्या जागा सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहे ना, कारण आपल्या देशातलं क्रमांक 2चं राज्य आहे महाराष्ट्र, की ज्या ठिकाणी 48 लोकसभेच्या जागा आहेत. सगळेच राजकीय पक्ष अक्षरशः कंबर कसून मैदानात उतरले. दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष आहेच, वंचितने सुद्धा अनेक ठिकाणी त्या सगळ्यांनाच आव्हान उभं केलेलं. या सगळ्या परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये 900 एकरावर मनोज जरांगे पाटील एक स्वतःची एक वेगळी मराठ्यांची एक मोठी सभा घेत आहेत. मनोज जरांगे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार 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 अशा प्रकारची अनेक चर्चा वेगवेगळ्या राजकीय पटलावर सुरू होती. अर्थातच मी कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रतिनिधी म्हणून नाही किंवा मी कोणत्याही निवडणुकीमध्ये उतरणार नाही हेही त्यांनी स्पष्ट केलं. त्यांची ही जी प्रचार सभा आहे, ही प्रचार सभा सगळ्याच राजकीय नेत्यांच्या वेगवेगळ्या रॅलीचं वातावरण ढवळून टाकणार असं मानलं जात आहे. कारण खूप मोठा त्यांना पाठिंबा मराठा समाजाचा आहे आणि प्रचंड मोठी गर्दी त्यांच्या आतापर्यंतच्या प्रत्येक सभेला झाली हा इतिहास आहे. मनोज जरांगे पाटील यांची सभा जितकी चर्चेत आहे तितक्याच प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रचारात मराठ्यांना आरक्षण जे राज्य सरकारने आता दिलंय 10% विशेष एसीबीसी अंतर्गत, हा चर्चेत राहणारा मुद्दा, हा प्रचारात राहणारा मुद्दा हा कायम असणार आहे. आता या सगळ्या विषयामध्ये काहीही असो, म्हणजे असं आपण म्हणतो ना की जिवंतपणी माणसाला जर कुठे जावं लागत असेल तर कोर्टात. शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये असंही म्हणतात. काय करणार आता? हायकोर्टामध्ये या सगळ्याच विषयावर वेगवेगळ्या प्रकारच्या 6 याचिका दाखल झाल्या आहेत. दरम्यान त्या सगळ्या वेगवेगळ्या क्लब करण्यात आल्या, त्याची सुनावणी घेण्यात आली आणि या सगळ्या विषयामध्ये अत्यंत महत्वाचा निर्णय मुख्य न्यायमूर्ती अर्थात चीफ जस्टिस देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी घेतला आणि फुल बेंच समोर आता या 6 याचिकांची एकत्रित सुनावणी होणार आहे. मराठ्यांना आरक्षण वैध की अवैध, राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य, कायद्याच्या कसोटीवर 4 नेमकं काय म्हणतंय, या सगळ्या प्रकरणामध्ये ओबीसींना हक्क डावलून मराठ्यांना आरक्षण दिलं गेलंय का, ही ओबीसींची ओरड जी आहे त्यात तथ्य कितपत आहे. 10% दिलेलं आरक्षण हे 50%च्या वरती जरी असलं तरी हे घटनेला अनुसरून कसं आहे, हाही महत्वाचा मुद्दा आहे. मराठा समाज आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे, हे आता वेगवेगळ्या प्रकारे सरकारनं सिद्ध करून दाखवलं, त्यामुळे त्यांना आरक्षण 10% देण्यात आलं, हाही मुद्दा या याचिकेत आहे. त्याला विरोध करणाऱ्या याचिकेवरचा सुद्धा मुद्दा या सुनावणीमध्ये आहे. आता वेगवेगळ्या सगळ्याच याचिका क्लब करून फुल बेंच मराठ्यांना दिलेलं आरक्षण वैध की अवैध यावर सगळ्यात महत्वाचा निकाल देणार आहे. अर्थात त्याआधी सुनावणी घेऊन या सुनावणीसाठी निश्चित कालमर्यादा आता निश्चित केली जाणार आहे. पण निवडणुकीतलाच नाही तर हा अत्यंत संवेदनशील मुद्दा म्हणून कायम याकडे बघितला होता. अर्थात आता या 6 याचिका ज्या आहेत त्या 6 याचिकांच्या माध्यमातून जे अनेक लोक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात काही त्यांच्या समर्थनार्थ जे सातत्यानं समोर येत आहेत, तसंच एक नाव आहे ऍडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते. ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांच्यावर ओढलेले कडक ताशेरे, या सगळ्या याचिकेमध्ये मांडलेली भूमिका, एका याचिकेमध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर जयश्री पाटील या सुद्धा याचिकाकर्त्या आहेत, त्यांचेही वकील म्हणून ते भूमिका बजावतात. त्या त्यांना फी देतात का नाही देतात हे माहीत नाही, पण या सगळ्या विषयामध्ये एक वकील म्हणून सुद्धा ज्या पद्धतीने ते बाजू लावून धरतात, त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना करत असलेला कडवा विरोध हा समोर दिसून येत असतो. अर्थात मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर आग्रही असणं, गुणरत्न सदावर्ते हेही आपल्या भूमिकेवर आग्रही असणं, दोघं आपापल्या जागी जरी असले तरी कायदा कायद्याचंच काम करतो. संविधानाच्या आधारावर नेमकं काय होतं हे सगळ्यात महत्वाचं. कोणी काहीही म्हणो, राज्य सरकार जरी म्हणतोय, महाधिवक्ता डॉक्टर वीरेंद्र सराफ यांनी ठासून सांगितलं की मराठ्यांना राज्य सरकारनं दिलेलं आरक्षण हे योग्य ते निकष पाळून दिले, ते टिकणारं आरक्षण आहे, ही झाली त्यांची बाजू. त्या बाजूला म्हणजे अर्थात मनोज जरांगेंची बाजू आपल्याला म्हणता येईल, पण त्यालाच विरोध करताना गुणरत्न सदावर्ते ठामपणे सांगतात ही घटनेची पायमल्ली आहे. हे अनेक जे योग्य पात्र उमेदवार आहेत किंवा ओपन कॅटेगरीतले त्यांच्यावर जो अन्याय होतोय
त्यामुळे हा घटनेची पायमल्ली करून दिलेलं आरक्षण आहे हे चुकीचं आहे आणि अवैध आहे, हे कायद्याच्या कसरीवर टिकणार नाही. काय करणार आता या दोघांचं म्हणणं त्यांच्या त्यांच्या जागी योग्य आहे असं जेव्हाही आपण त्यांच्याशी बोलतो त्यावेळेस वाटतं. पण शेवटी कसं आहे की फैसला उच्च न्यायालय घेणार आहे, फैसला हायकोर्ट घेणार आहे. या सुनावणीमध्ये फुल बेंचवर या सगळ्या प्रकरणातले अत्यंत महत्वाचे कंगोरे येणार आणि लवकरच आपल्याला मराठ्यांना राज्य सरकारनं दिलेलं आरक्षण वैध की अवैध हा सगळ्यात मोठा दिशादर्शक निकाल मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांचा फुल बेंच देणार. प्रत्येकाला अपेक्षा आहे त्या निर्णयाची. हा दिशादर्शक एवढ्यासाठी की आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाती धर्म पंथ परंपरा या आधारावर अनेक जातीपाती किंवा त्याच्यावर आरक्षण या आधारावर जे दिलं जातं या सगळ्यांसाठीच हा निकाल दूरगामी पडणारा असू शकतो. पण तरी पण मुख्य न्यायमूर्तींनी घेतलेला निर्णय आणखीन काय म्हणणं या सगळ्यांचं आपल्याबरोबर तीच व्यक्ती आहे की जी व्यक्ती या पूर्ण प्रकरणामध्ये अत्यंत चर्चेत आहे. ॲडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी निर्णय घेतलाय फुल बेंचचा. काय आपली पहिली प्रतिक्रिया या निर्णयावर? जय श्रीराम, जय श्रीराम. माननीय मुख्य न्यायमूर्तींचा तो संविधानिक अधिकार आहे. चीफ जस्टिस इज द मास्टर ऑफ द रोस्टर असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेलं आहे. आणि या प्रस्तुत प्रकरणामध्ये मला असं वाटतंय की माननीय मुख्य न्यायमूर्तींचा निर्णय हा त्यांच्या अखत्यारीतला असल्याने त्या निर्णयावर टिप्पणी करण्याचं काही कारण नाही. आणि त्याही पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे की अगदी वेळेमध्ये माननीय चीफ जस्टिस साहेबांनी तो निर्णय घेतलेला असल्यामुळे ते अधिक सगळ्याच म्हणजे मराठा समर्थकांना ज्यांना आरक्षण मिळाले, ज्यांचा आरक्षणाला विरोध आहे त्यांना आणि सरकारला त्यांची बाजू मांडण्यासाठी सगळ्यांसाठी सोयीस्कर आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की निश्चित संविधानिक आर्ग्युमेंट्स होतील आणि संविधान मंजूर जे असते, संविधान संमत जे असते ते निकाल माननीय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय देत असतात. कारण भूमिका आपापल्या असतात पण निर्णय मात्र न्यायालयाचे असतात. जसं आपण पाहिलं की एका केसमध्ये मी संविधानिक विषय होता, आरक्षणाचाच विषय होता, सर्टिफिकेटचाच विषय होता. माननीय खासदार राणा यांच्या म्हणजे हे नवनीत कौर राणा यांच्या जो निकाल होता तो माननीय न्यायमूर्ती कानडेंकडे ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा केस चालवली होती त्यावेळेस सगळ्यांना असं वाटलं होतं की काहीतरी आहे, परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने एकदा शिक्कामोर्तब केल्याच्यानंतर सगळ्यांना ते मान्य करावं लागतं. मान्य आहे, पण टिप्पणी करायची नाही असं जरी तुम्ही म्हटलं तरी या केसशी संबंधित एक महत्वाचा घटक तुम्ही आहात. या निर्णयाचं तुम्ही स्वागत करताय का नाही करताय हा राहिला मुद्दा बाजूला. फुल बेंच समोर जर एखादी सुनावणी होत असेल सगळ्या याचिकांची एकत्रित तर त्या केससाठी कितपत ती योग्य आहे? पहा, संविधानिक दृष्ट्या नॅचरल जस्टिस ह्या केसमध्ये फॉलो केला चाललाय. ज्या प्रकारे की माननीय चीफ जस्टिस महोदयांनी फार अर्लिएस्ट डिसिजन घेतला लार्जर बेंचचा, म्हणजे मोठ्या पीठासमोर ठेवण्याचा, मान्य 3 न्यायमूर्तींच्या पीठासमोर. त्याचबरोबर राज्य सरकारने वेळेमध्ये जे आहे पूर्ण रिपोर्ट द्यायला पाहिजे तर आपण पूर्ण रिपोर्ट दिलेला नाही, फक्त त्या रिपोर्टचा सारांश दिलेला आहे. आणि ह्या बाबी सगळ्या येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस सुनावणी असेल त्यावेळेस समोर येतील. आणि त्यामुळं म्हणजे काय योग्य काय अयोग्य असं काही नाही आहे, हे प्रोसिजरल पार्ट आहे. हा प्रोसिजरल पार्ट जरी असला त्यावेळेस ज्यावेळेस कोर्ट एखादी याचिका स्वीकारतं त्यावेळेस याचिकेमध्ये काहीतरी तथ्य आहे असं एक प्रथम दर्शनी मत कोर्टाचं आहे असं मानलं जातं. या आरक्षणाला सपोर्ट करणाऱ्या याचिकेमध्ये तथ्य आहे असं कोर्टाने मानलं म्हणून ते स्वीकारलं. या याचिकेला विरोध करणाऱ्या म्हणजे की आरक्षणाला विरोध करणाऱ्या तुम्ही ज्या याचिका दाखल केल्या त्याच्यातही तथ्य आहे असंही कोर्टाला वाटतं म्हणून त्याने मान्य केल्या. काय नेमकं म्हणजे की कशाला सपोर्ट असावा आणि कशाला विरोध असावा? खरोखर तुमचा विरोध अजूनही कायम आहे? प्रश्न असा आहे की विरोध आणि समर्थनासाठी उच्च आणि सर्वोच्च न्यायालय नसते. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये संविधानिक भूमिका पाहिली जाते. कुणी कुणाच्या विरोधात नाही आहे. मराठा आमचे भाऊ आहेत, मराठा भाऊ आमचे श्वास आहेत आणि हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणारे आम्ही आहोत. ते आमच्यातून वेगळे नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला परत सांगायचं आहे की
एखादी म्हणजे दस्तूरखुद स्वतः माननीय न्यायमूर्ती माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांनी तेही त्या याचिकेचा भाग आहे. त्यांनी एका खाजगी दूरचित्रवाहिनीला मुलाखत देताना सांगितलं होतं की ह्या दिलेल्या आरक्षणाच्या बाबतीत न्यायालयामध्ये याच्या बाबतीमध्ये निर्णय होईल, म्हणजे टेस्ट होईल असं एक काहीतरी बोलले होते. लिटमस टेस्ट. हां, म्हणजे काही लिटमस टेस्ट तुमच्याच चॅनलवर मला वाटतंय. सांगायचं तात्पर्य हे आहे की ह्या सगळ्या गोष्टी न्यायिक तपासणं म्हणजे हार जीत, यश अपयश, कोणी तो भी कोई खोया कोई पाया असं नाही आहे. हे फक्त संविधानिक भूमिका तपासण्यासाठी आपण मान्य उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाकडे जातो. बरोबर, म्हणजे की संवैधानिक भूमिका सगळ्यात महत्वाची. मग राज्याचे महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ हे अत्यंत आग्रहाने मांडणी करतात की जे आरक्षण राज्य सरकारने 10% दिलेलं आहे ते घटनेला आणि संविधानाची पायमल्ली न करता त्याला अनुसरून दिलंय. मग जर का राज्य सरकार म्हणजे की लोकांनी निवडून दिलेलं सरकार सांगतंय की येस घटनेला आधारित आहे, महाधिवक्ता सांगतात कायद्याच्या आधारावर, तुम्हालाच कशाला सारखा सारखा विरोध करायची पडली असते? मला काही कळत नाही. विरोध नाही आहे, समाज आमचा आहे, माझा समाज आहे, मराठा भाऊ माझा आहे, विरोध नाही आहे, चुकीची गोष्ट आहे. मग एकीकडे मराठा समाजाला आपला म्हणतात, माझा भाऊ म्हणतात, मग कशाला मग त्यांना मिळणाऱ्या सोयी सवलती सुविधा यापासून तुम्ही अशा प्रकारच्या याचिका दाखल करतात? विशेष सोयी सवलती सुविधांचा नाही आहे. सोयी सवलती सुविधा माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने ऑलरेडी सोयी सवलती आणि सुविधा दिलेल्या आहेत. मुद्दा आहे आरक्षणाचा, आणि आरक्षणाच्या मुद्द्याला जे आहे फार फ्लंग, दूर परास्त, मुख्य प्रवाहापासून दूर असं आरक्षणाच्या बाबतीमधलं तत्व आहे. त्यासोबत 50% मर्यादा त्या परिस्थितीत नेता येते, म्हणजे ओलांडली जाऊ शकते. खुला जो गुणवंत आहे, ज्याच्या ज्या जागा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाणीतून, विचारातून, तत्वातून खुल्या वर्गासाठी ठेवायच्या आहेत. पण अशी सुद्धा घटनादुरुस्ती झाली आहे ना की एखादा समाज जर का सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असेल तर त्या राज्य सरकारला ते विशेष अधिकार असतात की त्या आधारावर ते त्यांना आरक्षण देऊ शकतात. दिलं महाराष्ट्र सरकारने. ती घटनादुरुस्ती म्हणजे कोणती? तीच ती घटनादुरुस्ती जी डॉक्टर जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन 2021 ह्या निवाड्यामध्ये राज्य सरकारांना अधिकार नाही हे स्पष्ट झाल्याच्या नंतर ती माझी आर्ग्युमेंट होती सगळ्यात अगोदर मान्य उच्च न्यायालयामध्ये. मला थोडं थांबवतो. मला एक गोष्ट कळत नाही. एक गोष्ट महत्वाची आहे. आता गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील या सुद्धा विधिज्ञ आहेत. म्हणजे त्यांच्या याचिकेच्या आधारावर, त्यांच्या मागणीच्या आधारावर घटनादुरुस्ती झाली. आणखीन 50%च्या वरती जे आरक्षण आहे ते सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासला कोणी असेल त्यांना दिलं जातं. हा एक विशेष संवैधानिक अधिकार देण्यात आला. त्यावेळेस त्यांचे वकील म्हणून गुणरत्न सदावर्ते तुम्हीच होतात का? बाजू मांडली होती. तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये थोडी गल्लत करताय. 50%च्या वरती जाण्यासाठी नाही, ते सामाजिक आणि सामाजिक आर्थिक म्हणजे आर्थिकही नाही, सामाजिक आणि शैक्षणिक, ह्याच्या 50%च्या आतमध्ये, 50%च्या वरती नाही. मग सामाजिक आणि शैक्षणिक हे ते सुद्धा अबोव 50% जाऊ शकत नाही. नाही 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 नाही, नो नो नो. जयश्री पाटलांच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केल्यानंतर राज्य सरकारचे अधिकार नाही आहेत म्हणजे शिफारस म्हणजे आरक्षण देण्याचे, त्यावर घटनादुरुस्ती झाली. 105वी घटनादुरुस्ती. 105व्या घटनादुरुस्तीमध्ये राज्य सरकारला अधिकार देण्यात आले, पण ते अधिकार कोणते देण्यात आले असं सांगून दिलं नाही 50%च्या वर 60 करा, 70% करा, 80% करा. तसं नाही. 50%च्या सामाजिक शैक्षणिक मागास असलेल्या समूहाला, वर्गाला तुम्हाला आरक्षण देता येते असं म्हटलं. 102वी घटना दुरुस्ती होती. तिचा दाखला देत गेल्या वेळेस महाराष्ट्र सरकारने दिलेलं आरक्षण हे टिकलं नाही. त्याचं कारण की त्याच्यात हे म्हटलं होतं की याचा उपयोग या ठिकाणी करण्यात आला, म्हणून या 105व्या घटना दुरुस्तीची वेळ आली. पण त्या घटना दुरुस्ती म्हणताना ही बिलो 50% हा असा उल्लेख तर त्याच्यामध्ये कुठेच नाहीये. बिलो 50% हा उल्लेख जो आहे, ज्या वेळेस आपण एखाद्या तत्वासोबत चर्चा करत असतो, इंटरप्रिटेशन करत असतो, त्यावेळेस त्या गोष्टी पार्लमेंटरी डिबेट सोबत वाचल्या जातात. पण 50%च्या वरती जर ते असेल तर हे अशी 105वी घटना दुरुस्तीमधली ती तरतूद आहे ना? नाही नाही, 50%च्या वरतीसाठी कोणती घटना दुरुस्ती नाही. 50%च्या आतल्या बाबतीमध्येच ह्या सगळ्या आरक्षणाच्या चर्चा आहेत. कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एका नाही
तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये विचारला गेलेला प्रश्न आणि न्यायालयात पोहोचलेला प्रश्न होता. त्यावेळेस 50% वर आरक्षण देणं हे रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन आहे असं तत्व ठरलं. त्यानंतर पुढे जाऊन ती चर्चा जी आहे इंदिरा सहानीच्या केसमध्ये आली. बरोबर आहे, पण आता हा बराच टेक्निकल मुद्दा होतो आणि या सगळ्या विषयाचं स्खलन जे आहे तर आता या सुनावणी दरम्यान होणारच आहे. पण मूळ सगळ्यात महत्वाचं आहे की खरं तर आता मराठ्यांना आरक्षण हा अत्यंत ज्वलंत विषय समोर आला. महाराष्ट्रामध्ये मराठा समाज जो आहे तो बऱ्याच ठिकाणी अजूनही मोठं आर्थिक विघटन, शैक्षणिक मागासलेपण या सगळ्या ठिकाणी आहेच, ते कोणी नाकारू शकत नाहीये. त्यांना दिलासा मिळण्यासाठी एकीकडे जर आपण त्यांना भाऊ म्हणतो तर तुम्ही मैदानात त्यांच्या बाजूने का नाही उभे राहत, त्यांच्या विरोधातच का? आरक्षण या मुद्द्यावरनं हे मैदान खेळासाठी असते, संविधानिक भूमिकांसाठी नसते. फौज हे त्या पाकिस्तान्यांना उत्तर देण्यासाठी असते. इथे संविधानिक भूमिका असतात, चर्चा, चर्वण, विषय, अभ्यास, संविधानिक अर्थ, इंटरप्रिटेशन याच्यावर असते. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीनं माझे मराठा भाऊ माझा श्वास आहेत. आणि तुम्हाला एकच सांगतो मी की आमच्या हिंदूंमध्ये कधी मराठा समाजाबाबतीमध्ये कधी तिरस्कार नाही आहे. मग ते आमचे ब्राह्मण भाऊ असतील, वैश्य असतील किंवा मारवाडी असतील, गुजराती असतील, कोणी असतील. मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्यासारखी जी माणसं असतात ती ऑफ सीझन पॉलिटिक्स, राजकारण, निवडणूक, लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या की ते सगळं आपलं ते बस्तान उघडत असतात आणि ते बस्तान मांडत असतात. मग कुणाला हाताशी धरायचं, कुणाची पूर्तता करायची, कुणाला पुरवायचं, कुणाला चालवायचं, हे ती माणसाचे ठरवत असतात. त्याचाच भाग म्हणजे तुम्ही जसं इंट्रोमध्ये सांगितलं तुमच्या बातमीच्या आताच्या की आमचा जरंगे हे घेत आहे, सभा घेत आहे. आता ती सभेचा भाग तुम्हीच सांगितलं की ती प्रचार सभा आहे की नाही, परंतु माझ्या दृष्टीनं अशा प्रकारचे प्रोपोगंडे अशी राजकीय लोक करत असतात आणि त्यामुळं मला त्या सगळ्यात पडायचं नाही आहे. मला एवढंच माहिती आहे की सरकारं कोणतीही असोत त्यांनी न्यायालयाचं ऐकायचं असतं. जनता ही न्यायालयाला सर्वोच्च मानते. जसं माझ्या केसमध्ये माझी जी पूर्वी केस होती नवनीत राणांची, खासदार, आता त्या पुन्हा विद्यमान निवडणूक लढवत आहेत, आजच त्यांचा निकाल लागला. त्याच प्रकारे आज आपल्याला सगळ्यांना मानावं लागेल की त्या शेड्यूल कास्ट आहेत, ते मान्यच करावं लागेल. म्हणजे अभिजित अडसूळच्या बोलण्याला काल त्यांनी ते ट्विट केलं होतं, त्याला काही किंमत आहे का? कचरा किंमत आहे. तशा प्रकारे माझं सांगणं हेच आहे, या सगळ्या मागचा उद्देशाच आहे की आरक्षण असेल किंवा काय म्हणतो व्हॅलिडिटी असेल, यामध्ये न्यायालय सर्वोच्च आहे आणि सर्वोच्च न्यायालयाला तुम्ही मानलं पाहिजे, पत्रकार म्हणून मी मानलं पाहिजे, सरकारने मानलं पाहिजे. माझे मराठा भाऊ मानतातच, खात्री आहे मला माझ्या मराठा भावांवर. कायद्याचं काय ते बोला, म्हणजे की कायदा जो आहे तो हा कोणा एकासाठी नाही तर सगळ्यांसाठी आहे, सर्वसमावेशक आहे. म्हणूनच त्याला आपण म्हणतो कायदा. जाती, धर्म, पंथ, कुटुंब व्यवस्था या सगळ्या पलीकडे जाऊन जर का प्रत्येकाला कोण न्याय देण्यासाठी भूमिका बजावत असेल तर त्या व्यवस्थेला सुद्धा आपण म्हणतो तयार झालेली कायदा. या सगळ्या विषयामध्ये एखादी गोष्ट आपल्याला सहमत असेल किंवा आपण त्याच्या विरोधात असू आणि तरीही कोण योग्य आणखीन कोण अयोग्य याचा फैसला ज्यावेळेस करायची वेळ येते त्यावेळेस सुद्धा कामाला येतो प्रत्येकाला, तो असतो कायदा. आरक्षणाचा तिढा असो, सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण असो की या सगळ्या विषयामध्ये वेगवेगळ्या विधिज्ञ हिरिहिरीनं आपली बाजू मांडत असतात. त्या बाजू मांडण्याला सुद्धा जर कोणता आधार ते सातत्याने देत असतात तो सुद्धा असतो कायदाच. आणि याच कायद्याच्या आधारावर आता मुंबई उच्च न्यायालयाचं पूर्ण बेंच म्हणजे अर्थात चीफ जस्टिस देवेंद्र कुमार उपाध्याय यांचं पूर्ण बेंच निकाल देणार आहे. मराठ्यांना दिलेलं आरक्षण वैध की अवैध, अर्थात अत्यंत दूरगामी परिणाम करणारा हा निकाल असू शकतो. खरं तर मुद्दा कोणताही असो, शरद पवार यांच्यावर गुणरत्न सदावर ते घसरले असं होत नाही. आजही पुन्हा तेच. आता ठीक आहे, प्रत्येकाचे मतांतरे हे सगळेच असतात, पण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून माझा सहकारी रमेश भटसह मी प्रशांत बाग सातत्यानं या सगळ्या कायद्याच्या कसोटीवर लढल्या जाणाऱ्या लढाई ज्या आहेत, हा ठीक आहे, याला आपण ती लढाईच म्हणायची, फ्रंट म्हणायचं, वॉर रूम म्हणायची, हे झाले बोलीभाषेतले शब्द जरी असले तरी कोर्टामध्ये या सगळ्या विषयावर जी हिरिरीनं भूमिका मांडली जाणार आहे, कायद्याच्या कसोटीवर मराठ्यांना आरक्षण वैध की अवैध हा निकाल, फुल बेंच काय घेतं, निर्णय काय घेतं, या सगळ्याच गोष्टींचे छोटे मोठे खंगोरे योग्य ते कायद्याच्या कसोटीवर, योग्य ते कायद्याच्या भाषेत
आपल्याला सांगण्यासाठी, आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कायम आहोत. आपण कुठेही जाऊत नका, पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.